अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंग रुक्मिणीरंगा मुनी मानस हृदय भृंगा नाम अनामातीत भंगा नेई भंगा दुरिताते. ऐका श्रोते सादर आता मागील कथा भाग निरुता अनुमोदन देऊनी तत्वता. परिसा आता कथानक. ऋषी माझी शिरोमणी महाराज दुर्वास मुनी वासवाते विचारुनी निघता झाला तात्कालिक. 60 सहस्त्र ऋषींचा मेळा घेऊनी पातला भूतळा मार्गी चालता तयाला विचार आठवला मानसी. दुर्वास विचारी निजमनी ते धन्य या त्रिभुवनी जे अर्पिती द्विजा अन्नदानी कृतकृत्य तयाने पै. सुफळ तयाचा जन्म पाही व्रत तपे दाने सर्वही तीर्थाटणे आदी करूनही साधिली त्याने द्वादशी. या अन्नदाने करुनी पाही सकळ सौभाग्य तोलाही तया ते कधी न घडे अपायी पापक्षय होय तेणे. कोटी पापे घडली तयासी तरी संहारी एक द्वादशी तया माझी ही मळमासी विशेषा विशेषी जाणीजे. या ऐसिया पर्व काळाते जे करीत नाहीत दानाते अन्नदान न घडे तयाते दिक्तयाते जन्मोनिया. जन्मा येऊनिया केले काही आचार विचार पाहिलाच नाही अन्नदान केलेच नाही पुण्यलेश नाही गाठीसी. जरी झाला श्रीमान बर्वा तरी काय करावे तयाचे गौरवा. जो विनमुख झाला केशवा तो काय पाळावा स्मशानी. ते धन्यव आचरती व्रताते अनुसरले अन्नाते तेची प्रिय केले भगवंते पापलेश तयाते नाकतळे. म्हणून धन्य तो अंबरीश जो दाना माझी दानाधीश सकळ भूसुरा माझी ईश नसे लवलेश पापाचा. त्या ते छळा वया पाही आम्ही जातसो लवलाही तया रक्षिता शेषशाही न चले नवाई आमची तेथे. पुण्यवंत तो भूपती जाण करू तयाचे दर्शन मग अग्रभागी जे कथन सुखे करुनी घडोते. ऐसी चित्ती विचारणा करुनी चालिला ऋषिराणा त्वरे पावला नृपभुवना केली गर्जना समस्ती. जय जयकाराचे ने घोषे ऐकता नृप संतोषे अति उल्हासे निजमानसे सामोरा येत नृपतयाते. दंडप्राय लोटांगणी समजता ते नमुनी बद्ध हस्ते प्रवर्ते स्तवनी मधुर वचनी आनंदे. ते धन्य या संसारी नरी ऐकता आनंदती द्विजवरी अर्पिता पूजा प्रकारी आणि अग्रहार द्विजाते. भोजनांते इच्छिती पदार्थ वरी धनवस्त्रासहित तयावरी कृपाळू अनंत निवार्य आघात निजांगे. ब्राह्मण पातलिया निजगृही भूलतेसी ग्रंथी घालिती पाही म्हणती आमचा हात रिकामा नाही परत होता भटबावा. ऐसे जे ब्राह्मण शते धिक्कार असो तयाते तैसा नभे अंबरीश नृपनाथे परमभावार्थ विनवित. म्हणत धन्य आजीचा का पर्व काळ माझा भाग्योदय झाला सफळ. घेऊनी समुदाय सकळ गृहापातला न प्रार्थिता. कोटी पर्व काळ एकवटले किंवा चंद्र सूर्य एकवटले तेची फल अजी लाधले दर्शना दिधले महाराजा. बोलोनी ऐसी मधुरवाणी आसन दिधले समस्ता लागुनी पूजा प्रकार आणवनी पुरस्कार पूजनी अनुसरला. तव बोलता झाला ऋषी बोल पोटी क्षुधेचा असे बंबाळ. तेथे पूजा प्रकार न रुचे सकळ विषवत सकळ गमताती. कालची असे एकादशी अवघा वेळ उपवासी संधी साधून द्वादशी पातलो ठायासी तुझिया. क्षुधा हे पापिणी दारुण सुचोनेदी संध्या स्नान पोटी पेटलिया जठरान्न अन्नावरांना नेण्याची. या लागी नृपनाथा वरिष्ठा समुदायाची वरवंटा अन्नभोगरी धर्मिष्ठा आणि वाटा नवजावे. 3 प्रहर झालिया निशी आम्ही जातसो स्नानासी विलंब नाही स्नानसंध्येसी सत्वर माघारे येतसो. ऐकोन ऋषीचे उत्तर मनी हर्षयुक्त नृपवर म्हणे कृतकृत्य झालो फार केला उद्धार महाराजा. आजी साधन द्वादशी मी लाधलो परम सुकृतेसी पार नाही माझ्या भाग्यासी समुदायासी पातलेती. तरी स्वामींचे दये करून सगळ पदार्थ अनुकूल जाण परी असे एक विज्ञापन कृपा घना परिसीजे. त माझा तव अलोट नेम जो हरिहराते दुर्गम तो सिद्धी न्यावाजी सुगम कृपा करुणी दातारा. तरी साधीचे साधन द्वादशी विलंब न लावावा स्नानासी न होता भानु उदयासी भोजनासी बैसवावे.
हेची विनंती परिसावी, कृपाळुत्वे सिद्धी न्यावी, तथास्तु म्हणे भट गोसावी. समुदाय ऋषीरावो, स्नानात ते गेला ऋषींचा मेळा, नृपपातला त्वरी पाकशाळा. 60 खंडी अन्नगोळा, 1 कवळीस दुर्वासू. इतर मंडळी 60 सहस्त्र, अन्ने पचविली षड्रस. राये सावरून स्नान संधेस, देवार्चनीस बैसला. षोडशोपचारे पूजा अर्पुनिया गरुडध्वजा. पंचमहायज्ञ महाराजा, करुणी बैसला निवांत. राव बैसला मार्गलक्षित, तव दिनकर उदयो होऊ पाहत. साधन वेळा तेणे साधित, राव मनात गडबडला. म्हणून या लवड सवडी धूत धाडिले अतितातडी. ते लक्षुनिया गंगेची थडी, ऋषिराया हा करिले. येरी कडे गंगा तिरी, अगमर्षण ऋषी करी. कोणी शिरोनी जळ महाजारी, स्नाने वरी सारिताती. कोणी करीती स्तोत्रपाठ, कोणाचे न हालती ओठ. जप करीती एकनिष्ठ, कोणी निळकंठ आराधिती. ऐसे ब्राह्मण ठाई ठाई, गुंतले झाले ते समयी. तव राजदूत पाहुनी हृदयी घाबरेपणे बोलती. म्हणती महाराजा सत्वर, पाहत असे नृपवर. भोजनाते ओतसे उशीर, चलावे सत्वर स्वामिया. प्रत्युत्तर न देती बापुडी, एक धरून नासिक बोंडी. एक उघडी करुनी शेंडी, लवड सवड जाडीती. तव करुनिया अगमार्षण, दुर्वास बोले वचन. अद्यापि झाली नाही ध्यान, जप तर्पणी विधियुक्त. भानु उदय न होता, केवी अर्घ्य तर्पणाची वार्ता. जावनी सांगा नृपनाथा, विधी विधानता सारून येऊ. आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी, स्नान संध्या सारून परती. बैसावी येऊन पंक्ती, तैसी आमची स्थिती नसेची. जेन करीती संध्या स्नान, विधियुक्त तीळ तर्पण. तैसेची सारिती भोजन, तरी ते ब्राह्मण नव्हेची. शूद्रवत ते नरजाण, रवरवी तयाचे पितृगण. काय ब्राह्मण कुळी जन्मो न, सार्थक कवन जन्माचे. ऐसे तरी जाऊनी सांगा रायासी. क्षण एक अवकाश भोजनासी, सारुनिया नित्य नेमासी. समुदायासी येतसो, ऐसे ऋषीचे उत्तर. ऐकून दूत परतले सत्वर, जेथे असे नृपवर. सांगती सत्वर वृत्तांत, नृपे ऐकुनी वचनासी. परम संकोचित मानसी, म्हणे विघ्न दिसे द्वादशी. न साधे साधनासी आजीपै, तरी उपाव करावा कमण. परम कोभिष्ट दुर्वास दाण, शाप देईल न लागता क्षण. परम विघ्न उदेले हे, आजपर्यंत साधनासी पाही. अपायो घडला नसे काही, अहो देवा हे काही. कैसे नवाई उदेली, ऐसी चिंता करिता हृदयात. परम संचित नृपनाथ, तव संधी पातली त्वरित. साधन वेळ द्वादशी, मग नृपे विचारुनी मानसी. करिता झाला महायज्ञासी, नैवेद्य अर्पुनी महाविष्णूसी. देवतीर्थासी प्राशिले, सिद्ध करुनी आयती. मार्ग लक्षित नृपती, स्वस्थ बैसलासे चित्ती. ऋषी मार्ग लक्षितसे, येरीकडे गंगा तिरी. ऋषी ते जाणवले अंतरी, मग उठता झाला झडकरी. समुदायेसी ऋषीराव, परमलग बगे ते अवसरी. पातले नृपाची या महाद्वारी, करुनिया जय जयकारी. म्हणे सत्वर सारी यज्ञाते, करुनी पंचमहायज्ञाते. नैवेद्य अर्पी देवाते, उशीर झालासे भोजनाते. तुझी या व्रताते नृपवरा. राय ऐकून या वचन, म्हणे सकळ विधी सारून. करुनिया तीर्थग्रहण, साधन वेळा साधली. आता भोजन मात्र असे उरले. ऋषी म्हणे आहा काय केले तू ते. तव भोजन घडले, शेष उरले ते ब्राह्मणाते. तीर्थप्रसाद ग्रहण करिता, तरी भोजन समानाची तत्वता. आम्ही नसे उची आता, शेष अन्न नृपवर्या. तू तव परम सुज्ञराया, केवी आचरलासी हे क्रिया. म्हणून परम क्रोध ऋषीवर्या, हृदया माझी उपजला. म्हणे चांडळा पाही आता, मदऋषी ते उपेक्षुन तत्वता. माझा महिमा तुवा नेणता, केविया व्रथा साधिले. क्रोधे थरथरा कापतसे, दोन्ही अधरपुटी हालतसे. सर्वांगी क्रोधे लवतसे, काय बोलतसे रायाते. गर्व झाला तुझी मानसी, मीच साधितो द्वादशी. तरी स्वीकारी आता शापासी, भोगी गर्भवासी शतजन्म. ऐसा शाप ऋषीवदता, घाबरा झाला नृपनाथा. म्हणे केवता उदेला अनर्था, म्हणून कापत थरथरा. पहा केवढा अनर्थ रायाते, अभिमान ओढला तयाते. अभिमान नसा हे भगवंताते, प्रियतयाते निराभिमान. निराभिमान कर्म करिता, तो परमप्रिय भगवंता. या लागेन धरिजे अहंता, जाणते पुरुषांनी. पुण्यमार्ग आचरता पहा हो, तेथे उत्पन्न झाला अपावो. म्हणून नाचरावे हा हो, जणी ऐसे न म्हणावे. जे पुण्यकर्म आचरले, ते केवी वाया गेले. ऐसे न म्हणावे वाहिले, ते ऐका सावधान. भावे विण देवाधिदेवो, केवी आतुडले पहा हो.
परी केलिया कर्माचा निर्वाहो देवादिदेव संपादी. जैसे उत्तम भूमिसी कण पेरिता होय वर्धमान. जरी अपूर्ण झाला घन परीन जाय कण तेथीचे. तेवी सत्पात्री दान देता तेवाय न जाय तत्वता. किंचित कृपा गन्न वसरता पीक हाता लागतसे. म्हणून या अनन्य भावे निराभिमाने कर्म करावे. तेची प्रिय कर रमाधवे भावार्थ बळे करुनिया. असो आता हे समग्र कथा भाग राहिला दूर. कर जोडून या नृपवर उभा समोर ऋषींच्या. म्हणे स्वामिया महाराजा कवण अपराध देखिला माझा. म्हणून शाप दिधला बोजा हे अधोक्षज मानेना. ऋषी म्हणे ते समयी तू तीर्थ ग्रहण करून पाही. माझे वचन असत्य नाही. भोजना बैसविसी आम्हा ते. पाहात तेवढे संकष्टी नृपवर व्यसनी पडला साचार. परिकृपाळू तो सर्वेश्वर जाणे अंतर सकळांचे. न पाचारिता ऋषीवरा आले समुदायासी मंदिरा. तरी माघारे दवडिता नृपवरा अश्लाघ्यवाणे दिसे की. या लागी गृही पातालिया भुसुर तयाचे आतिथ्य करावे फार. तो शौनी तयाचे अंतर आशीर्वचना ते घेईजे. रिक्त हस्ते दवडिता पाही कठोर वचन बोलता तेही. तेणे तो संतापुन हृदयी अंतःकरणी शापितसे. जरी द्यावया नाही धन तरी बरवा की जे सन्मान. परी वित्त असूनी न देव वेदान हे विहितपणाचे साजेना. तरी थोडे फार अथवा देवनी तोषवावे अंतर. मग कृतज्ञता विजवर सहजची येऊ पाहे. असंतुष्ट द्विजानष्टा हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा. या लागी कर्मश्रेष्ठा विधी वाटा आचरिजे. ऐसे कर्म अंबरीश करिता प्राप्त झाला नाश. मग हृदय आठवी रमाविलास केला ध्यास बहुतेणे. म्हणे वैकुंठवासी रमाधवा ताव कैवारिया केशवा. मी तव अनुसरलो जीवभावा तुझिया सेवा जगदीशा. ब्राह्मण तव तुझे मुख ऐसे जाणून या निष्टंक. व्रताचरलो एकनिष्ठ केवी हे अरिष्ट उदेले. कवण पातकाची राशी म्हणून क्रोध आला तुझसी. या लागी शापितसे ऋषी कवण उपायासी करू आता. तुझेची मुख हे ब्राह्मण जाणोनी मांडिले अन्नदान. आणि तुझेची मुखे शापवचन उचितपण केवी देवा. तरी कृपाळू तो दिनोद्धार ऐसे बोलती विधिहर. तरी ऋषी वचनाचा वणवा थोर शांत करी कृपाघने. हे देवाधिदेवा कृपाघना दयाळू अघनाशना. दिनोद्धारा पतित पावना असुरमर्दना दयानिधे. तू तव कृपेचा सागर ऐसे वदता ती ऋषेश्वर. तेथे ऐसी हे लहरी क्रूर पातली हरिहरा न लोटे. कवण पातकांचा ठेवा मी तव आचरल सो देवा. म्हणून नयेची करुणा हृदय केशवा तुझिया. गर्भवासाचा चुकवावा पंथ या लागी की जे दान तपव्रत. तेथेही होतसे आघात तरी समूळ मात उडे की. तरी दीनवत्सलता ते कैसी केवती गेली ऋषिकेशी. सांग पहा आम्हा दिनासी विचारुनी मानसी गोविंदा. पहा करिता अन्नदान राया ते ओढवले महाविघ्न. तोची प्रत्यय मद लागून आला जाण तत्काळी. ब्राह्मण भोजन गेले प्रथम दिवशी प्रतित केखिली प्रातःकाळासी. न येता न देता दुर्जनासी गाठी पडली तत्कळता. तयाने ओढून नेले राजद्वारे उभे केले. कारागृहाते भोगेले अस्तमित अस्नात. प्रभून करी वचना न्याये खोट्याचे खरे केले पाहे. दंड पावलो लवला हे रौप्य नाणे ऋषी संख्या. ऐसे पुण्यमार्गाचा प्रादुर्भाव तात्काळ फळला पहावो. अंबरीशाते तोची न्यावो घडे पहावो अनायसे. मग करुणा स्वरे अनंत आळविता झाला नृपनाथ. सर्वांतरात्मा जगन्नाथ कळले हृदयगत रायाचे. म्हणे धावणे न करिता ब्रीद बुडो पाहे तत्वता. मग माझी ही वत्सलता केवी शोभे भूमंडळी. मग पवनाते टाकून मागे गरुडाते सोडून वेगे. धावणे केले लाग वेगे उभा उभी अंतरंगी उभा टेला. येरीकडे नृप चक्र चूडामणी जोडून या द्वयबद्ध पाणी. उभा ठेलासे ऋषी सन्निधानी तो चक्रपाणी देखिला. सहस्त्र चपळे समान तेज फाकेले दैदिप्यमान. एकाएकी शेषशयन येऊनी उभा ठाकला. राय पाहताच नयनी दंडप्राय लोटांगणी. उभा ठेला बद्ध पाणी स्तुती स्तवनी अनुवादे. दुर्वासे घातला नमस्कार उभा समुदायसी सत्वर. स्तुतिवादे जगदीश्वर ऋषेश्वर पूजितसे. ऐसे होता तये वेळी बोलता झाला वनमाळी.
नृपवरा पाहुनी ते वेळी मुख कोमाले दिसे तिसे मग बोलतसे नृपवर कथिता झाला समाचार म्हणे परम कोपिष्ट ऋषेश्वर निरर्थक शापिले ऋषी शापाचा वणवा जाळू पाहे देह भावा कृपाळू तू मेघ केशवा शीतळ करी वर्षोनी ऐकोन नृपाची करुणा बोले वैकुंठीचा राणा म्हणे दुर्वासेन करिता विचारणा शापिला राणा अंबरीश आधीच मलमास विशेष वरी द्वादशी तिथी सरस नृपाचरता निर्दोष तरी शापाचा आधार केवता द्वादशी ते ब्राह्मणा ते उदक अर्पिले जरी त्या ते तरी फळ लाभे यज्ञाते स्वर्गी पित्रांते संतोष जयाने व्रत केले द्वादशी पार नाही त्याची पुण्यासी मी जनार्दन संतोषी केवी तयासी अघातू वरी केली अन्नदान त्याचे पूर्वजा होय उद्धरण न करी तरी रवरव दारुण पितृगण भोगिती ऐसी जे पुण्यतिथीसी नृपाचरता पुण्यराशी तरी केवी बाधी जे तयासी शाप भय ऋषीच्या परी तपश्चर्या आगळा मुनी नेणो निवदले शापवाणी तरी स्वयमी चक्रपाणी सोसी न जाचणी गर्भवास ऐसे वचन केशवाचे ऐकून ऋषी बोले साचे शतजन्म गर्भवासाचे वचनामचे निघाले तरी उच्छापवाणी ऐक वरीचे शून्य टाकी एक शेष उरे जो दशक तो आवश्यक भोगीजे त्याही माझी चतुर्भागरीती दोन्ही जलचरे दोन्ही वनचरे ती दोन विप्र दोन भूपती रामकृष्ण तर ती जडमूढ ऐसा उशाप वदता वाचा संतोष स्वामी दीनाचा गर्भवास निरसील रायाचा स्वये तयाचा अंगीकारी मग आनंदोनिया नृपती ऋषी मेळासी श्रीपती साधुनिया द्वादशी तिथी कौतुकरीती दावित विमान आणुनी तात्काळ नृप उद्धारिला त्या वेळ ऐशी द्वादशी नव्हाळ ऋषी मंडळी विलोकित समस्ती करुणी जय जयकार नमिते झाले शारंगधर अदृश्य झाला सर्वेश्वर इतुका पराकार पै झाला कथा भाग परम ऐकिला म्हणून श्रोतिया सकळा श्रवणाद्वारे परिसविला एवं संपला पंचपर्व इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित चतुर्दशोऽध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु।